नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर। सर्वात प्रथम माझ्या यूट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी बनवले आहे झटपट तयार होणारे पौष्टिक तीळ शेंगदाण्याचे लाडू। तिळामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम व प्रोटीन असते, त्यामुळे आपले हाडे मजबूत होतात। तसेच तीळ उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे थंडीमध्ये याचा उपयोग केला जातो। तुम्ही पाहू शकता हे लाडू अतिशय खमंग व कुरकुरीत झालेले आहेत। काही महत्त्वाच्या टिप्ससह हे लाडू अगदी सोप्या पद्धतीत कसे बनवायचे ते आपण बघू। तिळाचे लाडू बनवण्यासाठी येथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। हा खास चिक्की व लाडू बनवण्यासाठी जो गूळ मिळतो तो गूळ घेतलेला आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही फक्त तिळाचे देखील लाडू बनवू शकता। अर्धी वाटी गावठी तीळ घेतलेले आहेत, तेही खरपूस भाजून घेतलेले आहेत। शेंगदाणे व तीळ मध्यम आचेवर खरपूस भाजून घेतलेले आहेत। लाडू बनवण्यासाठी हे परफेक्ट प्रमाण मी दिलेले आहे। तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे नसेल तर तुम्ही 1 वाटी तीळ घेऊ शकता। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप तापत ठेवलेले आहे, त्यात हा गूळ घालून घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत। पाक बनविताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे। पाक बनविताना सतत चमच्याने हलवत राहायचे आहे। बिना पाकाचे गुळ शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो बघून देखील तुम्ही तीळ व शेंगदाण्याचे लाडू बनवू शकता। तुम्ही पाहू शकता गुळाच्या पाकाला छान रंग यायला सुरुवात झालेली आहे। हा पाक पूर्ण तयार होण्यासाठी 4 ते 5 मिनिटांचा वेळ लागतो। हा पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात थोडेसे ड्रॉप टाकून घ्यायचे आहेत। या पाकाची छान गोळी तयार झाली म्हणजे पाक तयार झाला आहे असे समजायचे। खूप कडक पाक आपल्याला बनवायचा नाही। पाक तयार झालेला आहे। आता यात आपण तीळ व शेंगदाणे घालून घेणार आहोत। लाडूला छान चव येण्यासाठी येथे मी 1 चमचा वेलची पावडर व 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे, ती देखील यात घातलेली आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। इथून पुढची सर्व कृती आपल्याला पटकन करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा छान गोळा तयार झालेला आहे। असा गोळा तयार झाला की समजायचे लाडू बनवण्यासाठी आपले मिश्रण तयार आहे। गॅसची फ्लेम बंद करायची व मिश्रण थोडे कोमट होऊ द्यायचे। मिश्रण फार थंड करायचे नाही, कोमट असतानाच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत। हाताला थोडेसे पाणी लावून मग या मिश्रणाचा गोळा घेऊन लाडू बनवायचे आहेत, त्यामुळे हाताला चटके बसणार नाहीत। तुम्ही पाहू शकता किती छान लाडू तयार झालेला आहे। प्रत्येक लाडू तयार करताना हाताला थोडेसे पाणी लावून घ्यायचे आहे। या पद्धतीने सर्व लाडू मी तयार करून घेतले आहेत। तयार झाले आहेत खमंग कुरकुरीत तिळगुळाचे लाडू। थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवले की हे महिनाभर सहज टिकतात। आहे ना बनवण्याची एकदम सोपी पद्धत, तर तुम्ही देखील नक्की करून बघा। रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।